हेलो माय डियर फ्रेंड्स। आप सभी का मेरे यूट्यूब चॅनल में बहुत बहुत स्वागत है। तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी एक खूप खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो प्रत्येक मुलीनं बघणं खूप मस्ट आहे। मी आज तुम्हाला माझं इयरिंग्स कलेक्शन शेअर करणार आहे, जे प्रत्येक मुलीकडे इयरिंग्स असायलाच हवेत। क्लासिक, ट्रेंडी आणि एलिगंट असे इयरिंग्स मी तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक, सब्सक्राइब आणि शेयर करायला अजिबात विसरू नका। लेट्स स्टार्ट द वीडियो। तो शुरू करते हैं। मैंने रिसेंटली ही ये बाई किए थे। एक्चुअली ये मुझे बहुत पसंद थे। ये ॲक्च्युली हे दोन्ही जे आहेत ना, ते मी आत्ताच 2-3 दिवसापूर्वीच घेतलेले आहेत। हे ट्युलिपचे आहेत, मला हे खूप आवडले आणि हे कुर्तींवर, हे दोन्हीही बरं का, हे कुर्तींवर किंवा जीन्सच्या जे आपण टॉप वापरतो किंवा टी शर्टवर फार सुंदर दिसतात हे। आणि तुम्हाला सांगू का, ह्याला जे पान आहेत ना, त्यालाही पण एक स्टोरी आहे। जेव्हा मी हे परचेस करत होते ना, तेव्हा थांबा एक मिनटं, मी तुम्हाला काढूनच दाखवते। ॲक्च्युली जेव्हा मी हे परचेस केलं ना, तेव्हा ह्या पानाला ना, साईडच्या ह्या लीफला ॲक्च्युली कलरच नव्हता आणि हा बघा इथं कलर होता। मग मी काय केलं, घरी आल्यानंतरनं ना मी घेतलं ते आणि ॲक्रेलिक कलरनं ना त्याला पेंट केलं। आता एवढं पण नाही ओळखू येत, बट मला हे फार आवडतं। खूप सुंदर आहेत यार हे, खरंच जास्त काही नाही आहे, बट 150ला घेतलं बहुतेक मी हे। 150लाच आहेत। किती सुंदर आहेत ना हे। एक मिनटं, लाईटिंगमुळं कलर जरा हा दिसतोय, जरा डल दिसतोय, बट हा फ्रेश कलर आहे आणि खूप सुंदर आहे हे। आणि त्यानंतर ना हे वालं, हे ना डबल आहे, मीन्स 1 सेकंड, हे ना हे असं लेअरिंग आहे ह्या इयरिंग्सला, जे आपण या प्रकारे घालू शकतो आणि हे पण खूप सुंदर आहे आणि हे ट्युलिप्सच आहे। मला हे फार आवडतं, खूप सुंदर आहे। पर्ल आणि डायमंडचं मिक्स आहे ना, त्यामुळे हे फार छान दिसतं, मस्त आहे। तुमच्याकडे पण अशा प्रकारातून असायला हवेत इयरिंग, जी की कशावरही सूट होत आहेत। आपण नॉर्मली जरी ड्रेस वेअर केला किंवा टी शर्ट किंवा एखाद्या जीन्सवरचा टॉप जरी आपण घातला ना, तरी त्यावर हे इयरिंग्स खूप आणि खूप एलिगंट लुक देतं, मस्त आहे हे, मला फार आवडलं। त्यानंतर ना माझ्याकडं हे सगळ्यांनीच पाहिलं असेल यार, एक डायमंडचे आणि रोज, हे खूप जुनं झालं ना, हे रोज आणि हे डायमंडचे इयरिंग्स, हे असायला हवं एक, कधी आपण शॉपिंगला वगैरे गेलो किंवा एक जस्ट बाहेर गेलो तरी हे 2 कलेक्शन असायला हवे सगळ्यांकडं। त्यानंतर माझ्याकडं हे अख्खं पर्लच आहे आणि हे पण लेअरिंगच आहे बरं का, आणि हे पण फार सुंदर आहे। मी पण आत्ता हे सोबतच बाय केलं होतं, किती सुंदर आहे हे। देन हे लेअरिंग आणि ह्याला 3 डॉट आहेत ॲक्च्युली, 3 म्हणजे आपण हे 1, 2 आणि 3 ह्यात तुम्ही घालून हे कंप्लीट करून देन गो फॉर इट। ओके, मस्त आहे हे पण, क्यूट दिसतं, छान आहे हे पण, पोनीचं आहे आणि हे फार छान दिसतं माहिती आहे का। हे खूप जणींकडं पाहिलेलं होतं मी आणि हे नव्हतं कलेक्शनमध्ये माझ्या ॲक्च्युली, पण मी ना घेतलं हे आणि हे फार म्हणजे असं एवढं पण नाही आहे एक्सपेन्सिव्ह, बरं आहे आपलं, एक 70-80पर्यंत भेटलं मला हे आणि हे खूप छान दिसतं, खूप खूप सुंदर दिसतं हे। तर हे पण, आणि ह्यातून ॲक्च्युली मला ना छोटं पाहिजे होतं, म्हणजे हे पर्ल्स आहेत ना आणि हे पोनी हा पण असा छोटा पाहिजे होता, बट असू देत, नव्हतं तिथं म्हणून मी घेतलं। पण हे छान दिसतं, हे मला आवडलं, फार आवडलं हे। आणि मी ही डेली वेअरला पण घालू शकते, डेली वेअरला इन द सेन्स म्हणजे मी कुठं बाहेर गेले किंवा नाही आले, ॲक्च्युली सॉरी हां। मस्त दिसतं हे, दोन्ही पण छान आहेत, बघू शकता हे पोनीचं, मस्त आहे हे। हे पण फार छान आहे। जीन्सवर तर प्रत्येकीकडं तर हे असायलाच हवं, हे खूप मस्त आहे, हे फार छान दिसतं आणि हे प्रत्येक चेहऱ्याला सूट होतं, बिकॉज ह्याचा जो ट्रायंगल आणि हार्ट शेप जो आहे ना, तो खूप छान दिसतो
आणि हे हसायला हवं यार, सिल्वर आणि किंवा गोल्डमधून पण तुम्ही घेऊ शकता हे. सो मी घेतलं आहे हे आणि फार छान दिसतं आहे, मस्त आहे हे पण. हे ट्रॅडिशनल आणि क्लासिक किंवा ट्रेंडिंग दोन्हीकडे जातं आहे. हो, बिकॉज ऑफ दिस फ्लावर आणि ह्या डायमंडमुळे हे थोडा ओल्ड लुक देतं आहे, बट छान आहे हे, सूट होऊन जाते कशावर पण. हे माझ्या आईने घेतलेलं माझ्यासाठी, खूप सुंदर आहे हे पण, आवडतं मला हे पण. आपल्या महाराष्ट्रात ना साडी किंवा पैठणी, मोस्टली पैठणी घातल्यावर ना बुगडी खूप सुंदर दिसते. आपल्या कानाला ना आपल्या चेहऱ्यामुळं लूक येतो आणि जेव्हा आपण एक कानाच्या वरच्या साईडला घालतो की नाही, खूप छान दिसतं आहे. आणि माझ्याकडे ही अशी नाजूक, मला नाजूकच आवडते, सो मी हे नाजूकवाली घेतलेली. यातून ग्रीन कलर पण आहे माझ्याकडं, बट आत्ता तो सापडे नाही, बट सुंदर आहे, मला आवडते फार ही. मी सिंपल साडी जरी वेअर केली ना तरी पण होऊन जाते ह्यावरही. सो सगळ्यांकडे ही असायलाच हवी, मस्त आहे ही. बुगडीसोबतच ना हे पण फार ट्रेंड करतं आजकाल. हो, खूप सुंदर आहे हे वालं, मला ह्याचं नावच माहीत नाही, बट खूप छान दिसतं हे, मला तर फार आवडतं. बुगडी आणि हे माझे दोन्ही फेवरेट आहेत. आणि हे कुर्तीवर पण, ॲक्च्युली कुर्तीवर नाही एवढं जाणार, बट ज्या पैठणी किंवा ज्या साड्या आहेत ना काठापदराच्या, त्यावर खूप छान दिसतं आहे, खूप भारी आहे. मला ह्याची जी मोठी डिझाईन आहे ना ती ॲक्च्युली नव्हती आवडली, बट जेव्हा मी हे वेअर केलं की नाही तेव्हा पूर्ण कान कवर झाला आणि त्यामुळे त्याला वेगळाच असा भरीव असा लूक येतो ह्यानी. हे मोती अँड ऑल हे खूप छान आहे. आणि ह्याची डिझाईन जे तुम्ही बघू शकता असं आहे, तर त्याला एक असा पिंक कलरचा असा खडा आहे आणि खाली असे मोती आहेत आणि हे पूर्ण गोल्डन आहे. सो मस्त दिसतं हे दिसताना फार असं भरभरीत दिसतं, बट घातल्यानंतर फार सूट दिसतं, एकदम एलिगंट लुक येतो ह्यानी. हे मागून असं आहे, सुंदर आहे, फार सुंदर आहे. कलेक्शनमध्ये इयरिंगच्या हे असणं मस्टच आहे. सो खराब आहे, हे जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे, बट मस्त आहे. हे वाले खूप छान आहेत, ह्याचे जे मोती ते साडीवर तर इतकं छान दिसतात ना, हे खूप मस्त. आणि हे मला वाटतं हे सगळ्यांच्या कलेक्शनमध्ये असणारच, कारण हे झुमके ना खूप ट्रेंडिंग होते, खूप ट्रेंडिंग, आणि सध्या आहेत पण, आणि खूप छान दिसतात हे, मस्त आहेत हे मला पण फार आवडतात. माझ्याकडं तर 2 आहेत ह्याचे जे जोड आहेत ना, ते अजून 2 आहेत. हे फार छान आहे, हे मोती अँड देन ह्याचं जे फिनिशिंग आहे ना ते फार सुंदर आहे, असं ब्लॅक मॅट फिनिशिंग आहे ह्याचं, त्यामुळे छान दिसतं आहे. असं पूर्ण गोल्डन पण नाही आहे, त्यामुळे हे फार छान दिसतं आहे. आणि हे काही कलेक्शनमध्ये ठेवा म्हणून सांगायची गरज नाही, प्रत्येकीकडं असालच, कारण हे फार छान आहे, मस्त आहेत हे पण. माझ्या आईनेच आणलेले हे पण, तिचीच चॉईस आहे आणि मला फार आवडतात. बिकॉज जास्त जर भरभरीत लूक नको असेल साडीवर, झुमके आणि असे लॉंग जर इयरिंग नको असतील ना, तर हे टॉप्स आपण वेअर करू शकतो आणि फार सुंदर दिसतं साडीवर. साडी आणि जर असा ट्रॅडिशनल जर लूक असेल, आपण सूट वगैरे घातला ओढणीसोबतचा, तर त्यावर पण हे फार छान दिसतं. हो, मस्त दिसतं, असं म्हणताना वाटेल, पण तुम्ही एकदा वेअर केलं ना देन छान दिसतं हे, मस्त आहे. मी ट्राय केलं हे, असायला हवे तसे ट्रॅडिशनल टॉप्स पण, मस्त दिसतात हे. साऊथ इंडियनमध्ये ह्याची डिझाईन येते आणि साऊथ इंडियनच आहेत हे झुमके आहेत ते. आपण जर साऊथ इंडियन लूक केला किंवा एखादी साडी वगैरे व्हाईट साडी साऊथ इंडियनची वेअर केली किंवा घागरा चोली जरी घातली त्यावर हे सूट होऊन जातं आणि फार छान दिसतं आहे, कारण हे असे लॉंग पण नाही आहेत एवढे, अशी ह्याला तेवढेच आहेत हे, तुम्ही बघू शकता, हे छोटेच आहेत, तेवढेच आहेत, लॉंग नाही आहेत जास्त हे, त्यामुळं खूप छान दिसतात हे चेहऱ्याला पण. साऊथ इंडियन आणि ह्याची मॅट फिनिशिंग आहे. मॅट मीन्स अशी पूर्ण गोल्ड नाही आहे, अशी ऑफ व्हाईट गोल्डमध्ये जाते ह्याची फिनिशिंग, त्यामुळे फार छान दिसतं. हे दिसताना लाईटनिंगमुळे जरा दिसेल, बट हे खूप सुंदर आहे.
आणि पिंक खडा त्यामुळं छान दिसून जातं हे. बट हे साडीवरच जातं. तुम्ही असं साऊथ इंडियन साडीवरच मॅच होतं आहे. छान आहे हे पण. हे मला वाटतं माझ्याकडं सेट आहे ॲक्च्युली, त्याच्यावरचं आहे. असं सेपरेटली नाही आहे बाय केलेलं. ते मी मगाशी दाखवलेलं ना आत्ताचं, ते सेपरेटली बायड होतं, हे नाही आहे. क्यूट आहेत हे, लई छोटे आहेत. कुर्ती साडी कशावर पण मॅच होतात. हे मला फार आवडतात कारण मी हे प्रत्येक वेळी कोणते फोटोशूट किंवा कोणत्या फंक्शनला जात असेल आय गो फॉर इट. आय गो फॉर विथ. येस, फार एस्थेटिक आहे हे, फार एस्थेटिक. आणि ह्यातून ना असा ब्ल्यू कलर आहे, तुम्ही बघा ह्यातून ना ब्ल्यू कलर आहे. सो हे फार छान दिसतं आणि कशावरही सूट होतं हे, साडी किंवा कुर्तीवर. हे पूर्ण गोल्डन आहेत पण छान दिसते यार घातल्यावर ना, बिकॉज ऑफ दिस मोती. हो, मोत्यांमुळं. कारण ह्या मोत्यांना ना असे जे वरचे जे बॉल्स आहेत का गोल्डन, त्यामुळं अशी लॉंगनेस भेटते ह्याला, त्यामुळे ते छान दिसते. आणि मला हे पण फार आवडतात. पण हे साडीवर जाते आता. असा पूर्ण ट्रॅडिशनल लुक केला की नाही, त्यावर हे खूप छान दिसतात. हो, मस्त आहेत हे पण. माहीत नाही आता मी कशावर घालते, पण हे जातेत यार, असायला हवेत हे कलेक्शनमध्ये. पण आजकाल कुर्ती आणि जीन्सचा ट्रेंड निघला आहे, त्यावर जातेत हे. पण हे फार मोठे आहेत माझ्याकडे असलेले, ह्यातून जरा छोटी साईज हवी होती, मग ते सूट होतात व्यवस्थित. पण हे छान आहेत, खूप छान आहे. मला याचा कलर फार आवडतो. डार्क मरून कलरमधून येते ते, छान वाटते ते. किती छान आहे ना हे. हे मला फार आवडलेलं. माझ्याकडे ह्यातून सेम झुमके आहेत, जे की मी ॲक्च्युली बाय ह्यासाठीच केलं होतं की हे जे मोरपीस आहेत ना छोटे छोटे, आणि त्यानंतर ह्याची जी फिनिशिंग आहे ना ती पूर्ण गोल्ड नाही आहे, जी मला ही अशी फिनिशिंग फार आवडते. त्यामुळे मी हे वेअर केलं आणि त्याच्या खालचे जे हे छोटे छोटे हे फार छान दिसतं. शरारा अँड जरासे हेवी ड्रेस वेअर केले ना, त्यावर एवढं जरी घातलं तरी पूर्ण लुक सेट होतो. मस्त आहे हे, असायला हवेत असे पण. एक ठेवा तुमच्या कलेक्शनमध्ये पण अशातून. मस्त आहेत ना, मला पण फार आवडते ते. आणि हे छोटंसं फूल इथं, आणि इथं खडी आहेत बरं का त्याला मध्ये असे, इथं खडे आहेत, त्यामुळे फार छान लुक आहे ह्याला. आता तुम्हाला दाखवलं की नाही, त्याचसोबत तिथेच झुमके होते. हे झुमके फार छान आहेत यार, हे फार छान आहेत, मला हे फार आवडतं. 120ला हे पण छान आहेत. असे पूर्ण मोती आहेत आणि असे ना पर्ल आहेत ह्याला. पर्ल नाही म्हणता येणार यार, खडे आहेत ह्याला, असे कुंदन आहेत, त्यामुळं एक छान वाईब भेटते घातल्यावर. फार छान दिसतं हे. मी माझ्या ना व्हाईट ड्रेसवर हे ऑर्डर केलं ते. खूप दिवसांचे आहेत हे, बट छान आहेत हे, मला आवडते ते, फार छान आहेत. मी ऑनलाईन परचेस केलेला फर्स्ट झुमका आहे हा, मस्त आहे हा. जे की ऑक्साईडचे आहेत आणि असे कुंदनचे आहेत. मस्त वाटतं हे कॉम्बिनेशन, ऑक्साईड विथ कुंदन. आणि खूप सुंदर दिसतं हे घातल्यावर पण, कुर्तीवर जात. आणि ॲक्च्युली ह्यातून जी छोटी साईज होती बरं का, पण तेव्हा मला नाही आवडली, बट आत्ता वाटतं ती घेतली असती तर बरं झालं असतं. खूप छान दिसतं हे कुर्तीवर, तर फार सुंदर दिसतं ॲक्च्युली हे. खूप छान आहे हे, मला फार आवडतं हे. हर एक कुर्तीवर हे जातं, कुर्ती विथ जीन्स बरं का, मस्त जातं आहे हे. ऑक्साईड, माझ्याकडं ऑक्साईडचं एकच कलेक्शन आहे ॲक्च्युली. हे पिंकवाले,
हे सगळ्यांकडे असतील मे बी बरं का, कारण हे मस्त दिसतात. हे मोठे आहेत साईजनी, बट छान दिसतात हे घातल्यानंतर पण असा लुक येतो चेहऱ्याला. आणि हे खूप दिवसांचे आहे झुमके माझ्याकडे ॲक्च्युली, आणि मला वाटतं 2-3 वेळाच हे वेअर केले असतील, बिकॉज असा लुकच नाही झाला आत्तापर्यंत. अशी कुर्ती किंवा असा कलर कॉम्बिनेशन नाही झालं मॅच, त्यामुळं. बट असायला हवं हे कलेक्शनमध्ये, फार छान दिसून येतं हे. कुंदनचे झुमके फार छान आहेत. हे सूट होतात घातल्यावर, कशावर पण जातात हे, मस्त आहेत हे. ते पिंक आणि हे वाले मी दोन्ही सोबत वेअर केले, सॉरी दोन्ही परचेस केले सोबत. मी बोलताना मिस्टेक होते, सॉरी. मस्त आहेत हे. असे कुंदनचे फार आवडतात मला, बिकॉज हे छान असं लाईटिंग आलं ना, हे फार लाईटिंग एक्सपान्शन फार छान होतं याच्यावर, आणि हे खूप छान दिसतं. हे मस्त आहेत, हे पण मस्त दिसतो हा. कुर्तीवर पण खूप छान दिसतो हा, आणि साडीवर पण. एक नॉर्मल जर आपल्याला लुक करायचा असेल ना, तर त्यावर तो सूट होऊन जातो हा झुमका. मस्त आहे हा, मला फार आवडतो हा पण. नंतर ना हे मल्टी कलर टॉप्स, हे पण छान आहेत. हे कुर्तीज देन साडीवर नाही म्हणता येणार एवढे, बट झाले साडीवर पण छान आहेत हे, आणि सूट पण होतात. असे जास्त डार्क पण मल्टी कलर नाही आहेत, असे मग कसे कलर आहेत ॲक्च्युली, हे असे पेस्टल कलरमधून आहेत. डार्क ब्ल्यू, पिंक कलर आहे, ग्रीन कलर आहे, त्यामुळं. आणि मोस्ट कॉमनली कलर असल्यामुळं हा जातो, उठून जातो हा टॉप्स पण. वन्स अगेन माय मॉम, येस, माझ्या आईने घेतलेले आहेत हे. डायमंडचे आहेत ॲक्च्युली, डायमंड आणि पूर्ण खड्यांचे आहेत हे. छान आहेत, खूप छान आहेत. असे पूर्ण व्हाईट आहेत, त्यामुळे कॉम्बिनेशन जर खाली घातलं ना ह्याच्यासोबत, तर त्यावर पण हे सूट होऊन जातात. आणि डिझाईन अँड ऑल छान आहे, मला आवडते हे पण, बिकॉज ऑफ माय मॉम गिफ्टेड मी. हे बटरफ्लाईजचे मे बी सगळ्यांकडे असतील हे कलेक्शनमध्ये, आणि आपण सगळ्यांनी विअर केलेले आहेत. हे पण छान आहेत. छान मीन्स एलिगंट दिसतात हे घातल्यावर पण. असे स्टिकर्स आहेत, हे मी घेतलेले आहेत असेच, बट होऊन जातात कशावर आणि एक नॉर्मल लुकवर. मस्त आहेत हे पण. सो फ्रेंड्स, हे होतं माझं इयरिंग्स कलेक्शन. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कोणतं इयरिंग किती आवडलं. हो, किती आवडलं, कारण हा यार प्रत्येक इयरिंगमध्ये कुछ तो बात है, बिकॉज दे ऑल स्पेशल फॉर मी. तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणतं इयरिंग सगळ्यात जास्त आवडलं. ट्रॅडिशनल, झुमका, की ट्रेंडिंग किंवा चालणारे जे टॉप्स आहेत, ज्याने की हे वाले मी तुम्हाला अशातून दाखवले, ते तुम्हाला कोणते आवडले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या नथींचं कलेक्शन शेअर करणार आहे. हो, नथींचं कलेक्शन, जी की नथ म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे, आणि प्रत्येक मुलीकडं नथी असायलाच हवी. ज्या मुलींना महाराष्ट्रीयन साडी लूक फार आवडतो, त्यांच्याकडं नथींचं कलेक्शन असणं हे खूप मस्त आहे. सो ज्या काही माझ्याकडं 4-5 असतील त्या मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणार आहे. सो मला सांगा, तुम्ही वेट करताय का माझ्या व्हिडिओचा. सो करत असाल तर मला तेही कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक व्हिडिओला करायला विसरू नका अजिबात, आणि देन सबस्क्राईब इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड ऑल्सो वेट माय व्हिडिओ. थँक यू सो मच.